भारतीय धन्याची संस्कृती या वर्षीच्या या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 1/11/1952 या वर्षी स्थापन झालेल्या आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यामध्ये संकट जर असेल तर जिल्हा परिषद शाळेवरती आहे। परंतु आपला इतिहास माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये ज्या क्रांती ज्या महापुरुषांनी केलेल्या आहेत किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये जी प्रगती केलेली आहे ते सगळे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमधूनच या ठिकाणी तयार झालेले आहेत। श्रीमंत माणसं श्रीमंत विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देतील, परंतु या महाराष्ट्रातला जो गरीब वर्ग आहे ते गरीब वर्ग त्यांच्या मुलांचं शिक्षण या बाकीच्या शाळेमध्ये करू शकत नाही। म्हणून महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळा वाचवणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। विद्यार्थ्याकरता एक श्लोक सांगतो, कागचष्टा बघ ध्यान तथैव च अल्पाहारो गृहत्यागो मुमुक्षु पंचलक्षणः। विद्यार्थ्याच्या अवस्थेमध्ये 5 वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत। कागचष्टा बघ ध्यानो तथैव च अल्पाहारो गृहत्यागो मुमुक्षु पंचलक्षणः। कावळ्यासारखं नजर असली पाहिजे, बगळ्यासारखं ध्यान असलं पाहिजे, कुत्र्यासारखी झोप असली पाहिजे, त्याच्याशिवाय विद्यार्थी या ठिकाणी घडू शकत नाही। लालनात बहु दोषात आदरात बहु गुणात तस्मात पुत्रांच्या शिष्यांच्या लालेत न तो ताडेत। विद्यार्थी अवस्थेमध्ये शिक्षकाने विद्यार्थ्यांचा लाड करायचा नाही आणि माय बापाने विद्यार्थ्यांचा लाड करायचा नाही। जर आपण आपल्या मुलांचे जर जास्त लाड केले, एखाद्या टायमाला आपल्या मुलांचे संस्कार न वाढवता या ठिकाणी अवगुण वाढल्याशी राहणार नाही। आणि शिक्षकाने सुद्धा विद्यार्थ्याचे जास्त लाड करायचे, कारण लालनात बहु दोषः। जर विद्यार्थ्यांचं लाड शिक्षकाने केले तर विद्यार्थ्यांचे गुण न वाढता दोष या ठिकाणी वाढतील। ही एक सूचना मला या ठिकाणी करायची। दुसरी गोष्ट, आपण स्वातंत्र्याचा या ठिकाणी हा सगळा सोहळा पाहत आहोत, पण एका ठिकाणी माझं मन मला असं सांगतं की आजही आपल्याकडं जे 1000 वर्ष यवनांची गुलामी होती, 250 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं, तरी सुद्धा आपण हा आजादीचा जसं मानवत आहोत, तरी सुद्धा आपलं असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये पारतंत्र्य येण्याची दाट शक्यता आहे। कारण ज्या देशामध्ये मी राहतो, ज्या देशाचं राष्ट्रगान मी गायन करतो, त्या देशाचं राष्ट्रगान सर्वप्रथम कुठं गायला गेलेलं आहे कोणाला माहिती आहे? फक्त वर बोट करा। आपल्या देशाचं राष्ट्रगान पहिलं कुठं गायला गेलं आणि कोणासमोर गायला गेलं, आणि गेल्या 76 वर्षामध्ये आपण राष्ट्रगान बदलू शकलो नाही। हे सुद्धा मला मन सांगतं की आम्ही स्वतंत्र झालेलो नाही। इंग्रजांच्या समोर कलकत्ता शहरामध्ये सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोरजी यांनी हे राष्ट्रगान गायलं, आणि कोणाचं गुणगान गायलं? इंग्रजाचं गुणगान गायलं। म्हणून माझ्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे वाक्य होतं, विद्यार्थ्यांच्या करता शुद्ध आहार असला पाहिजे, शुद्ध विहार असला पाहिजे आणि शुद्ध विचार असला पाहिजे। आज आपल्याकडे आहे का ते वातावरण? आपल्याकडे आहार विद्यार्थ्यांना चांगला आहे का? आहार चांगला राहणार नाही। सकाळी सकाळी विद्यार्थ्याची आई फुलवाल्या चाच्याकडे ते जाते आणि फुलवाल्या चाच्याकडून महाराज टोस्ट पाव घेऊन येते, आणि सकाळचा आहार कशाचा आहे? टोस्ट पावाचा आहे। आणि फुलवाला चाचा 6 महिने आंघोळ करीत नाही। छत्रपती शिवाजी महाराज उगाच घडले का? माझ्या सिंदगड राज्यामध्ये जिजामाता जन्माला आल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला दिले का दिले? त्यांचा इतिहास सांगतो, 2 मिनिटात थांबतो। ज्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराज लहान होते, लहान असताना महाराज काही काम करता जिजाबाई बाजूला गेल्या, तेवढ्यामध्ये दासीला सांगितलं की शिवबा उठल्याच्या नंतर शिवबायांचा या ठिकाणी तो सांभाळ कर। छत्रपती शिवाजी महाराज उठल्यानंतर रडू लागले। रडत असताना महाराज दासीला दया आली आणि दासीनं दासीचं दूध पाजलं कोणाला? छत्रपती शिवाजी महाराजाला। जिजामाता आल्यात, विचारलं का गे छत्रपती शिवाजी महाराज उठले होते का? दासीनं सांगितलं उठला होता शिवबा। रडू लागला, काय केलं तो? रडल्याच्या नंतर मला मातृत्व जागं झालं, मी माझं दूध शिवाजी महाराजांना या ठिकाणी मी पाजलं। जिजामातेने विचार केला, जर माझा मुलगा जर एखाद्या दासीचं काम करणाऱ्या जर दासीचं दूध प्याला, तो महाराष्ट्रामध्ये वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधू शकणार नाही। मग त्या टायमाला शिवाजी महाराजाला उलट केलं, खाली उलट केलं, वर पाय केले, आणि दासीचं पिलेलं दूध जिजामातेनं सर्व काढून घेतलं। आणि का तर माझ्या मुलाने स्वराज्याचं तोरण बांधण्याकरता माझ्या मुलाच्या रक्तामध्ये सुद्धा एखाद्या चांगल्या व्यक्तीचा आहार असला पाहिजे। म्हणून आपल्या घरामध्ये या फुलवाल्या चाच्यापासून सावधान राहा, चांगला आहार द्या, चांगला विहार द्या। आपली मुलं कोणाच्या संगतीत राहतात? आपली मुलं किती मोबाईल घेऊन पाहतात? आपली मुलं किती टीव्ही समोर बसतात? आपल्या मुलांना बिघडण्याकरता सगळ्यात मोठं विष म्हणजे मोबाईल आलेला आहे।
मोबाईल माणसं घडवण्याकरता नाही, मोबाईल फक्त माणसं बिघडण्याकरता आहे. आज 2024 मध्ये पप्पा पत्नीची पप्पी घेतो फक्त TRP वाढण्याकरता आणि पैसा मिळवण्याकरता. आणि आपले मुलं ते रोज मोबाईल मध्ये पाहिले, मुलं त्या टायमाला सुधारते होईल, त्या अगोदर पप्पा सुधारला पाहिजे. पप्पा जर 6 घंटे मोबाईल घेऊन बसले तर मुलं काय करतील? विहार महत्वाचा आहे आणि विचार महत्वाचा आहे. कोणाचे मुलं 12वीच्या विद्यार्थ्यांनी कोणाच्या संगतीत राहावं, चांगल्याच्या संगतीत राहावं म्हणून आपला आहार महत्वाचा आहे, विहार महत्वाचा आहे आणि विचार महत्वाचा आहे. या 3 गोष्टी ज्या टायमाला घडतील त्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र घडेल. बाबासाहेब आंबेडकरांचे हे सगळे विचार समाजापर्यंत जातील. आज महाराष्ट्राचे काय शोकांत ते काय महाराज, आपण आपल्या जातीमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये महाराज आपण विभागला गेलेलो येतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं कष्ट करून हे सगळं उभा केलेलं स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य आज पुन्हा वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहोत. आपण बोलायला फार बोलू शकतो माणसं विचार, पण वस्तुस्थिती जी काय आहे आज आपल्या महाराष्ट्र जाती जातीमध्ये भाषामध्ये विभागला गेलेला आहे. सगळ्यामध्ये श्रीमंत भाषा कोणची आहे याचं आपल्याला ज्ञान नाही. जगामध्ये 750 ज्या भाषा येतात त्यामध्ये सगळ्यात श्रीमंत भाषा म्हणजे माझ्या ज्ञानोबाची मराठी भाषा आहे. मराठी भाषेसारखा वैभव जगामधल्या कुठल्याही भाषामध्ये नाही. असं तर इथल्या सगळ्या शिक्षकांनी माझ्या समोर येऊन सिद्ध करून दाखवावं. मराठी भाषेमध्ये एका शब्दाला 100 शब्द सापडतील, पण इंग्रजी भाषेमध्ये हे शब्द सापडणार नाही. पण आपण आपल्याला लहान समजतो आणि पुढच्याला काय समजतो, मोठं समजतो. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणून या गेल्या इतिहास पूर्ण असणारी ही जिल्हा परिषद शाळा, या शाळेमध्ये माझ्यासारख्या एक 6